व्यवस्थापक म्हणजे ती तशी मुलांचा काय आहे, मुलांना काय पाहिजे ती तशी. त्यांना टॉयलेट पाहिजे, बाथरूम पाहिजे, त्यांना चांगला रूम पाहिजे, त्यांना एसी पाहिजे, त्यांना चांगल्या प्रकारे फळे पाहिजे, त्यांना काय पाहिजे पंखे पाहिजे, जे पाहिजे ती त्यांची मुलांची व्यवस्था करायची आहे. आणि शिक्षकांची व्यवस्था करायची आहे का, शिक्षकांना काय पाहिजे या दोन लोकांची व्यवस्था करायची. आणि तिसरी व्यवस्था तर त्या पालकांची कधीतरी तुमचा माझ्याकडे सगळं आहे, तुमचे TATचा पण आहे, सगळं काढायला घेतला तर अख्खा काढील, पण आमची ध्यानच नाही कोणाचं नुकसानी करायची. शाळा आपली आहे, संस्था आपली आहे, घेतलाच पाहिजे. पण ज्याचा अधिकार आहे, ज्याची भाकरी आहे, अधिकार आहे, तो त्याला दिलाच पाहिजे. नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. नमस्कार, मी बाळू जगे. आज मी काल जे बोललो होतो त्या बाबतीत मी थोडा वेळ थांबतो, 2 दिवस, कारण शाळा आलेली आहे. शाळेच्या बाबतीत थोडंसं मी उभं राहण्याची इच्छा प्रगट केलेली आहे, कारण भ्रष्टाचाराकडे ती शाळा द्यायची नाही, म्हणून मी स्वतः उभं राहणार आहे. ते काल तुम्हाला त्या माझ्या मोबाईलमध्ये बोललेलो पण आहे. तर आता त्याकरता मी माझी जी सांगतो माझ्या अख्खा उभ्या आयुष्यातला ते 2 दिवस मी थांबवणार आहे, आज आणि उद्या. मग परवा पुन्हा माझ्या ते जे काय राहिलेलं ते मग किती 2 दिवस लागो, 4 दिवस, 5 दिवस जे लागतील ते लागतील. आता मी तुम्हाला ह्या बाबतीत सांगण्याकरता आलो आहे, म्हणजे ह्या माध्यमातून हे आता 2 दिवस झाले मी ठरवलेला का मी कारण भ्रष्टाचारांच्या हातात द्यायचं नाही. आता त्यांच्याकडनं जे ऐकलेलं आहे मी, ते भ्रष्टाचारांच्या हिशोबाने सगळं चाललेलं आहे. मागच्या वेळेला तो होता 3 वर्षात काय दिवे लावलं. अहो, आदिवासी 3.5 लाख रुपये त्यांनी घेतले. मागच्या वेळेला पण चेअरमन असताना पण त्यांनी एका शिपाई त्याची आई रिटायर झाली, आजारी असते, ऑपरेशन झालेला, त्याला 2 मुली आहेत आणि दोन्ही मुली शिकतायत, अशा लोकांच्याकडनं 1 लाख रुपये त्यांनी घेतले. आणि त्याला बोलतो का मी तुझी ऑर्डर आणून देतो परमनंटची, आणि ते 1 लाख रुपये परत पण नाही दिले ना, काही नाही. मग आता पुन्हा तो सेक्रेटरी झाल्याच्या नंतर मी बोललो, अरे त्या पोराचे पैसे तुम्ही घेतल्यात, मग त्याचा काय झाला कामाचा. तर बोलतो मी तिकडे खर्च केल्यात, जिल्हा परिषदेला खर्च केल्यात, मग का त्याचं काम नाही झाला. तर बोलतो नाही काय झालं नाही, पुढे हे केलं. तर मग बोलतो त्याचे पैसे परत दे. तर बोलतो मी पैसे खर्च केल्यात. म्हणलं पैसे तुम्ही खर्च केल्यात, मग काम पण नाही झाला, मग तू याचे पैसे तू परत देऊन टाक. जर पैसे खर्च केले असते तर तो काम झाला असता. तर पैसे परत देऊन टाकायला सांगितलंय. तर बोललो आणि फाईल पण त्याची देऊन टाक. तर फाईल बोलतो हा नाही आहे माझ्याकडे. अरे फाईल नाही, पैसे तिकडे खर्च केल्यात, त्याचा अर्थ काय. तर अशा हिशोबाने, आणि तो भ्रष्टाचारी, आपण ओपन बोलतो हो, काय कोणाच्या मागे ठेवतो का काय. आणि पुन्हा तोच राहतो. काय वाटोळा करायचा आहे का त्या शाळेचा. वाटोळा केला जमणार नाही, कारण ती शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची शाळा आहे. ती लोकांनी घाम गाळून ती तशी पैसे दिलेले आहे. शेतकऱ्यांनी ती तशी 5 किलो 10 किलो तांदूळ दिले असतील, भात दिला असेल, तेव्हा ती इमारत उभी राहिलेली आहे. आणि तेव्हा तिथपासून ती आज चांगला नावारूपाला आहे ती ठाणे जिल्ह्यात, काय महाराष्ट्रामध्ये. आणि मग हे असे जर भ्रष्टाचारी बसले ती तशी खोटी लोक, तर होणार आहे कधी त्याची काय शाळा ती. अहो तुम्हाला सांगतो, म्हणजे या माध्यमातून सांगतो, आणि मी जनतेला पण, पब्लिकला पण सांगतो, वाशिमकरांना पण, आणि असणारे तिथले जे काही 48 49 आम्ही 50 लोक आहोत, मी त्यांना आज आवाहन करतो का त्यांच्या ताब्यात द्यायचं का मला मतदान करा. बघा तुम्हाला शाळा मी कशी करून दाखवतो. हे माझं त्या दिवशी पण बोलण्यामध्ये आलेलं आहे. मग तुम्ही त्या याच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत, कनेक्टमध्ये, त्या कट्ट्यावरती याच्यावरती आहेत किंवा नाही माहीत नाही, पण जो नसेल तर त्याला या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर मी आता तयारी केली, भ्रष्टाचाराच्या हातात द्यायची नाही म्हणून. तिथं नाही तर काय आहेत कोण सांगा ना. अहो आदिवासी ते तर बोलून झालेलंच आहे माझं. पैसे घेतात तुम्ही. त्यांनी 2-2 वर्ष काम केलं, घरनं डब्बा आणून खाऊन, आणि आपल्या पोरांना शिकवले. या बाकीच्या गोष्टी थोड्याशा माहिती पण पाडायला पाहिजे तुम्हाला. आणि मी उभा राहतोय. मी तुम्हाला हात जोडून पुन्हा विनंती करतो का मला तुमचा मत, माझ्या पॅनलला पण आणि मला पण मत पाहिजे. तिथं जी भ्रष्टाचारानं थारा देऊ नका तुम्ही अजिबात. माझी आज खरं सांगतो शपथ घेऊन, मी आता आंघोळ पण नाही केलेली, का किती वाजल्या ते बघा.
काय आंघोळ पण नाही केली, मी ब्लड देऊन आलोय चेकिंगला. माझी तब्येत नाही बरोबर, मी आजारी माणूस आहे, पण त्याला इलाज नसल्यामुळे ना इलाज असतो मी. नाही तर याच्या अगोदर काय मी लोकांना संध्या दिल्या ना. मी कुठं झालो, लोकांनाच सांगत होतो ना, तुम्ही व्हा, चला काहीतरी करा, तुम्ही शाळेसाठी करा, मुलांसाठी करा, शिक्षकांसाठी करा. मी कुठं होत होतो. आज माझी इच्छा व्हायची इच्छा नव्हतीच, पण कोणी तशी बाकीचे काय कोणी तयार नाही होत. काय त्यांना दमदाट्या पण करतात त्या काय रे तू फिरत होता का काय रे. अरे मग तिथंशी काय ती दाऊदची गँग तिथं तयार करायची आहे का त्या शाळेमध्ये? हा, भाईगिरी करून खोटेपणा करता करताना माझं दादागिऱ्या पण करायच्यात का? ती काय काय परिस्थिती करायची तिथे निर्माण? अहो ते दादागिरी करण्याचं ठिकाण नाही, ते मंदिर आहे. ते मी नेहमी म्हणतो माझ्या भाषणात किंवा मला ज्याच्याशी चर्चा करायची त्याच्याशी, का ते मंदिर आहे, देऊळ आहे. तो तुम्हाला संधी मिळते ती तशी, तर ती तशी खरोखर पूजा करा. मग त्या शिक्षकांची आणि त्या मुलांची, मुलांमुळे शिक्षक आहेत आणि शिक्षकांनी आणि मुलांमुळे दोन्ही याच्यानी तुम्ही आहेत ना. तर कोण विचारतो हो तुम्हाला? कोण विचारतो? कोण सलाम करायला पाहिजे, सुलट मारायला पाहिजे तुम्हाला? काय मी शाळेचा अमुक आहे ना, मी शाळेचा तमुक आहे? अरे हाय काय आहेत तर तुम्ही बाकीच्या ठिकाणी दाखवा ना तुमचं काय आहे ते. अरे जिथे तिथं साला बघतो तर भ्रष्टाचार भ्रष्टाचार, गावाचा वाटोळा होऊन जाईल अशाने. ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार काय? आणि एक एक वर्ष मी, माझी मजबुरी होती मागच्या टायमाला, म्हणून एक वर्षाच्या मी वाटण्या केल्या होत्या. काय आता पण मी सांगितला होता का द्या राजू, मला सुभाष रोडलेंनी सांगितलं का पहिले राजूला देणार आहे 1 वर्ष. बोलू 3 वर्ष द्या ना, द्या आणि करा तुम्हाला काय करायचं ते. काय लोकांची काय काय लोकांनी करून ठेवला मला काय माहित नाही का? मी काढायला घेतलाय सगळा ते पण. आणि काय दुसऱ्यांना काय संध्याच नाही द्यायचे का? मी हे मागच्या वेळेला पण काही जे समित्यांवरती घेतलेलं आहे. हो ठीक आहे, आता तुम्ही समितीवरती या, पुढच्या वेळेला तुम्ही कमिटीवरती या, आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या हातातच आहे. आम्ही किती पुरणार आहे या भाषेत बोललेलो आहे. आमचा वय होत गेला, आमचा आजारपण येत चालला, वय होत गेला, हीच पुढे शाळा तुम्हाला चालवायची आहे, चांगल्या प्रकारे चालवायची आहे. असा त्या बाकीच्या पोरांना, त्या मोठ्या मिठ्याला पण सांगितलं ना, ते शेलारला, पुन्हा केशवला सांगितलेला, तो शाळुंके त्यांना सांगितलेला. दुसरी माणसंच नाहीत का तुमच्याकडं? हा, बिना भ्रष्टाचारी माणसं नाही. घ्यान तो देवेंद्र, स्वच्छ माणूस आहे तो पण, काय वाईट आहे तो पण. अरे तूच पाहिजे, आणि तू पण काय स्वच्छ असता तर तुला पण राहायला काय ह्यात तुला पण सांगितलं असं राहा रे, पण स्वच्छ राहायला पाहिजे. हे बाकीचे उद्योग करायचे ना, पुन्हा मीच पाहिजे पुन्हा. आणि मी तर सांगतो जे मतदान करणारे आहेत, मी त्यांना पण दोष देईल मग का काय चालू हे तुम्ही केलं हे भ्रष्टाचाराच्यामुळे. आता जरी माझ्याकडनं त्या वेळेला झालेला होता, पण मजबुरीचा प्रत्येकाला माहिती आहे माझी मजबुरी काय होती ती. नाही चंद्याला मी अगोदरचं जे काय सांगितलं ते सांगितलंय. अगोदरचं मी चंद्याला जर सेक्रेटरी म्हणूनच फिरवत होतो. असं थोडं असतंय का? मी काय करायचं तुम्ही ठेवल्या तिथेशी चार त्या भिंती उभ्या केल्या, त्याचे 12,51,000 रुपये काय तुम्ही ते खर्च दाखवले. काय गरज होती? कुठले तुझ्याकडे पोरं वाढली होती, विद्यार्थी वाढले होते आणि शिक्षक वाढले होते? कशासाठी ते बाकीचे उद्योग करत बसला? काय वाटत नाही का आपल्याला कोणाचे पैसे? मग त्याच्यानंतर हे फक्त भिंती उभ्या केल्या होत्या, ना कलर केलता, ना फलर केलता, ना प्लास्टर केलता, ना इकडचा आवाज तिकडं जायचा, ना वरची सिलिंग केली, ना काय केलेला. जे पहिले पत्रे होते तेच पत्रे ना, तेव्हा तिथे जी 12,51,000 ना वरती काहीतरी खर्च दाखवलेला. आणि म्हणजे लोकांचा पैसा कसा पण हे करायचा काय, कसा पण. अरे गोर गरीब कशी अरे तुम्हाला आज लोकांनी 2 दिवस पहिल्या याच्यामध्ये सुरुवातीच्या याच्यात 2च दिवस लेट झाले होते. ते साण्याचे ते पांडू पाटलाचे नातवाचे ते बोललो मी मागे तुमच्या याच्यामध्ये. अरे आणि मग मॅनेजमेंटचे व्यवस्थापक कमिटीचे 5,000 रुपये. अरे व्यवस्थापक कमिटी म्हणजे काय हे मी सांगायला पाहिजे का? तुम्ही नेहमी बसता, मी तर एकदाच बसलेलो आहे तिथे 2003 साली. आज 23 वर्ष झाले त्या गोष्टीला. तुम्ही तर हमेशा असतात, घेऊन तो तिकडून नाही इकडून, इकडून नाही तिकडून, मी एक मला दे एक तुला घे, असे करून तर बरेच वेळेला तुम्ही बसलेले असता.
मग तुम्हाला समजत नाही व्यवस्थापक कमिटी म्हणजे काय ते? 5,000 रुपये कसले मागितलं तुम्ही आणि कसले घेतल्यात लोकांकडनं 5,000 रुपये? काय संबंध आहे तो? व्यवस्थापक म्हणजे ती तशी मुलांचा काय आहे? मुलांना काय पाहिजे ती तशी? त्यांना टॉयलेट पाहिजे, बाथरूम पाहिजे, त्यांना चांगला रूम पाहिजे, त्यांना एसी पाहिजे, त्यांना चांगल्या प्रकारे फळे पाहिजे, त्यांना काय पाहिजे, पंखे पाहिजे, जे पाहिजे ती त्यांची मुलांची व्यवस्था करायची आहे आणि शिक्षकांची व्यवस्था करायची आहे. का शिक्षकांना काय पाहिजे या दोन लोकांची व्यवस्था करायची. आणि तिसरी व्यवस्था तर त्या पालकांची कधीतरी सभा, माझी सभा ती उधळली हा का मग त्या चौघांकडे द्या, पालक सभेच्या लोकांकडे. मी तर तेव्हा पण तुम्हाला चॅलेंज केला होता, द्या त्यांच्याकडे, त्यांच्या पाठीशी बाळू जगे उभा राहतो. नाही अक्का बदली करून दाखवलं तर गावात तोंड नाही दाखवणार. आम्ही जे बोलतो ते करतो, जे बोलतो ते करतो. का कशासाठी? तुम्हाला वाटायला पाहिजे होतं. आता पण मी तुम्हाला चॅलेंज करतो, सांगतो, द्या ना दुसऱ्या इतर लोकांना. कशाला भ्रष्टाचारांच्या इतरची देता? चांगल्या लोकांकडे द्या, बघा ती शाळा. राहील मी पण त्यांच्या पाठीशी. मी तुमच्या कमिटीवरती पण नाही येणार, समितीवरती पण नाही येणार. पण जर माझ्यासमोर भ्रष्टाचारी दिसला तुमचा कोणी, तर मी त्याच्या अवघडीत उभं राहणार. आणि मी मग भले पडणार तर नाहीच, मला कोणी पडून पण नाही देणार. कारण माझा लोकांना माहिती आहे हा काय खाईत नाही, खाणार पण नाही, विश्वास आहे माझ्यावरती. आणि तुमच्याकडे जे विश्वास चालतो ना, मग हेच चाटाचे काय शेपूट हलवाचे, याला उलटा सुलटा सगळा. आमच्या ते भाऊला माझ्यापासून तोडला, दामोदरे सुहासला माझ्यापासून तोडला. काय हेच चाटासाठी 5-6 महिने झाले ते त्यांनी राजीनामा देऊन. बजाजनी पण दिला होता तर मी त्याला माघारी घ्यायला लावला. पुन्हा तेव्हा मी दमदाटी करून त्याला राजीनामा द्यायला लावला आणि पास करून घेतला. म्हणजे तिथेची काय उद्या गुंडशाही आणायची आहे का? गुंडशाही आणायची तिथे? अरे वा. आणि मागच्या वेळेला तर मला बोललेले, जाऊच आहे तो, त्याच्याकडे पैसा आहे, तो नोटांचे हार घालतो. अरे नोटांचे हार घालतो तुम्ही, आता ते बोर्ड लावला काय हरकत नाही. त्याच्या बाजूला ते दोघांचे, मी तर बघितला नाही बोर्ड, त्याच्या बाजूला ते दिलावरचा आणि धनगर सरांचा लावायला काय हरकत होता? तुम्हाला जी परवानगी, आज तुम्ही इमारत बांधता ना, तर तिची परवानगी त्या धनगर सरांनी आणून दिलेली आहे. कल्याण नाक्यावरती यांना बोलून घेतला, भेरे साहेबाला, रमाकांतला, सुभाष अप्पाला, या लोकांना कल्याण फाट्यावरती बोलून घेतला आणि ते मोठे सरांनी ती परवानगी दिली तिथे त्यांच्या हातात, भेरे साहेबांच्या चेअरमन म्हणून. पण मेहनत केलेली आहे, ज्या 101% त्यांनी केलेली आहे धनगरनी. जागा कोणाच्यामुळे तुम्हाला मिळालेली आहे? ती आज इमारत बांधली, बोर्ड लावल्यात, ती तशी कोणामुळे मिळाली? ती दिलावर मिळाली, कारण तो कामेरकर डॉक्टर त्यांच्या इथेची होता आणि त्यांना जागा मिळाली. म्हणजे त्याला जर खायचे असते ना पैसे, तो भ्रष्टाचारी जर असता ना, तर त्यांनी पैसे खाल्ले असते, जवळजवळ 15-20 लाख रुपये खाल्ले असते काय. पण आपल्याकडनं त्यांनी चहा पण नाही प्याला. आणि तुम्ही मला बोलतात हार घालतो पैशाचा. अरे पैशाचा हार, मी माणसं ओळखतो. मी तुम्हाला पहिले सांगितला होता का, अरे त्यांना एक फुल द्या रे, एक फुल, भले शाल नको ना, ते बुके नको. या 7वीला पण सांगितला होता का, अण्णा बोलत आहे, कसला अण्णा ना गण्णा हो काय, का तुमचे चौघांची ती परवानगी आणले ना, त्या भेरेनी आणले. पार तो त्या मुंबई परत जायचा, ठाण्याला, मुंबईला, तिकडून चक्रा मारून त्याच्या गाडीचा पण ऍक्सिडेंट झाला होता. काय कमी जास्ती झाला असता तर तुमच्याच परवानगीमुळे गेलेला होता ना तो. तर त्यांनी परवानगी आणल्यानंतर तुम्हाला सांगितलं, ह्या 7वीला सांगितलं. बाकीच्या लोकांचा माझा काय, म्हणजे ते होतेच त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये. म्हणजे 7वी नेहमी वाकडा प्रत्येकाची जे उपकार करून घ्यायचे आणि मग जायचे त्या गाढवाच्या ह्याच्यामध्ये बसल्याच्या नंतर काय. तर त्याला तुला ह्या 7वीला सांगितलं होता, अरे जा फक्त हात जोड साहेब, तुम्ही माझ्या सुनेचा जे परवानगी आणली त्याबद्दल मी तुमचा साहेब आभारी आहे, एवढा बोल आणि निघून जा. किंवा बसायचं असेल तर बस, मला काय नाही. पण तेवढे पण नको, तेवढा पण सौजन्य नाही तुझ्याकडे. आणि तेव्हा तर नव्हता. आता पण मी ऐकलंय का त्या राजूला काय 1 वर्ष द्यायचं आहे, तर बोलतो त्याला आता पहिले लगेच कशाला द्यायचा? मग तुला पाहिजे का सगळा? तू भ्रष्टाचारी नाही, तुम्ही कबूल करतो. पण आता ह्या ब्रेकमध्ये तुम्ही काय गोंधळा घातलाय ते मला माहित नाही.
काय गोंधळा घातलाय. आणि तू त्या ज्या पंक्तीला बसतात ना त्या पंक्तीत वाटावला करून टाकतात, वाट लावतात त्या पंक्तीची, मुतलात खंडीच्या वर्णात सारे. काय तर ते कशासाठी रे? काय काय मी कोणाचे घोडे मारल्यात, कोणाचे मारल्यात, काय मी संस्थेचं नुकसानी केलेलं आहे, संस्थेची काय नुकसानी केलेलं आहे, काय घोडे मारल्यात कोणाचे, काय कोणाचं केलेलं आहे. आणि जेव्हा माझा कोणाचा पटत नाही त्यावेळेला मी तोंड पण नसतो बघत. काय गरज नाही पडली मला तोंड बघायची ना बाकीच्या काय गोष्टी करायच्या. अरे वा. म्हणून मी विनंती करतो काही सभासदांना का मी उभा, माझी तब्येत नाही बरोबर, शपथीवरची सांगतो, सांगा त्याची शपथ घेतो. काय माझ्या मुलाबाळांची, नातवाची, कोणाची पण मी आज पण ब्लड देऊन आलो मी काय टेस्टिंगला. मला वाईट वाटतंय का साला, याच्या आधी मला चिकार स्वतःला मला मी होऊ शकलो असतो नाही. आणि आज माझ्यावरती वेळ आली. का वेळ आली? तर हे भ्रष्टाचारी तुम्ही लोकांना सपोर्ट करायचा आणि भ्रष्टाचारी बसवण्याचा पुन्हा पुन्हा. अरे काय आहे, काय लावलाय काय पुन्हा पुन्हा. अरे त्या शिक्षकांना त्यांच्यावरती पण अन्याय काय. अरे कसला. अरे आपल्याला ना धुवाची माहिती ना पुसाची माहिती. त्याचा तू अध्यक्ष होतो त्या समितीचा आणि त्या लोकांवरती अन्याय करतोस. कशा करता? का रे पाप लागेल, मग इथंच भरायचं आहे आणि इथेच फेडायचं आहे, समजला का? अरे 2 वेळा ती बाई जिंकून आली कोर्टातून, दोन्ही वेळेला तुम्हाला हरवून टाकला तिने. तिसऱ्यांदा पुन्हा तुम्ही स्वतःना धुताना पुसता आणि तुम्ही ते हे केलं, तिच्या केस केली, बाजूला काढली. म्हणजे प्राचार्यावरनं तुम्ही त्याला शिक्षकावरती आणता. ती कोर्टात गेली, पुन्हा आता जिंकली ती 20/2 20 फेब्रुवारीला पुन्हा तिच्या बाजूने निर्णय लागला. अरे पुन्हा ते तुम्हाला कोर्टा मान्य नाही म्हणता, तुम्ही कोर्टामध्ये ते हे देता. अरे म्हणजे कोर्टापेक्षा तुम्ही मोठे झाले का? तुम्ही मोठे हा? कोर्टाने निर्णय दिला तो तुम्हाला मान्य नाही. अरे काय त्या पदांना आणि कशाला हपापलेले रे. माफ नाही करणार देव तुम्हाला, देव माफ नाही करणार. काय खरंच माफ नाही करणार. नका असं करू, नका करू, कोणाचं तलतलात नका घेऊ. कशासाठी घेता? काय बाकीच्या शिक्षकांचे पण तुमचं काय चाललेलं आहे, काय चालवलं आहे तिथे, कशासाठी करता? हा चला, तुमचा माझ्याकडे सगळं आहे, तुमचे TATचा पण आहे, सगळं काढायला घेतला तर अख्खा काढील, पण आमची ध्यानच नाही कोणाचं नुकसानी करायची. आणि हे नाही. अरे एक अपंगाची जागा ती पण तुम्ही घेतली आणि म्हणजे त्या अपंगावरती अन्याय नाही केला का तुम्ही? जो कोणी असेल, कुठला असेल, गावातला असेल, बाहेरचा असेल, कुठला पण असेल, मग त्या अपंगावरती ती जागा जर तुम्ही घेतले मग त्या अपंगावरती अन्याय नाही का? नाही, अपंगावरती अन्याय. द्या मला सवालाचं ते उत्तर द्या मला. अरे वा. म्हणजे जे पाहिजे ते आपल्याला, जे पाहिजे ते आपल्याला. अरे हाय काय, घ्या ना तुम्ही. शाळा आपली आहे, संस्था आपली आहे, घेतलाच पाहिजे. पण ज्याचा अधिकार आहे, ज्याची भाकरी आहे, अधिकार आहे, तो त्याला दिलाच पाहिजे. अरे वा. सगळा ओढायचा, सगळा ओढत राहायचा. कुठला न्याय, न्याय कुठला? म्हणून मी तुम्हाला आज, मी काल परत माझ्या जीवनावरचा बनवत होतो, पण मी ते थांबवलाच आणि मला उभा राहायचं आहे. भ्रष्टाचारांच्या ताब्यात ती संस्था द्यायची नाही. म्हणून मी तुम्हाला आज विनंती करायला आलोय का बघा, भले कोणी काय तुम्हाला सांगितलं असेल, पण तुम्हाला स्वतःला पण समजायला पाहिजे का बाबा आपण कोणाच्या बरोबर हे करतो, त्यांनी काय केलंय, संस्थेचं काय केलंय, किंवा तुमचा वैयक्तिक काय केलंय. कमीत कमी ते तर दाखवा ना. मला फोन करा, सांगा जर तुम्ही अमुकच्या बरोबर अमुक केलंय, त्या संस्थेबरोबर तमुक केलंय, जे काय केलं ते सांगा ना. माझ्या चुक्याचं दाखवा मला. मग तुम्ही माझ्या बरोबर राहायला पाहिजे, भ्रष्टाचारांच्या बरोबर नाही राहायला पाहिजे. माझी तब्येत नाही बरोबर. मी पुन्हा तुम्हाला विनंती करतो तर तुम्ही बघा, घेऊन बघा. जो परत जगल, मी जगण्याकरताच आहे. चिकार माझ्याकडनं गोष्टी घडलेल्या आहेत. ट्रेनमधनं पडलोय, गाड्यांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत, मोटरसायकलच्या, कारच्या, सगळ्या काय मारामाऱ्यांमध्ये सगळ्यांमधनं मी निघून गेलेलो आहे. माझ्याकडनं जे आता करायचं आहे ते मला करू द्या. लास्टच्या क्षणाला त्या शाळेकरता करू द्या. माझी तळमळ आहे. काय नव्हती हो तळमळ. काय तुम्हाला कॉलेजला जागा देत होतो मी, विचारा बाकीच्या लोकांना. कॉलेज जाऊन भिवंडीला जाऊन आलो, त्या जाधवांच्या तिथेशी, तिथे सगळा बघितला. माझी पाषाणाची जागा दिली.
काय काय इथे हे करा, पेपरला पण आहे ते काय. तर आणि माझी काहीतरी आहे करण्याची तळमळ, म्हणून ते मला तुम्ही मला नका ठेवू. चला कोणाला पण बिगर भ्रष्टाचारी ठेवा. आणि तुमच्याकडे शाळुंके आहे ना, देवेंद्र शाळुंके, ज्या त्याच्याकडं. भले तो कल्याणला राहतो, इथं काय रोज जाऊन तुमच्यासारखा बसायचा नाही आणि कुठाणे करायचे नाहीत तिथं. काय चांगली माणसं आहेत. तो महिन्यात 8 दिवसात तर जरी तो आला, त्याचं दुकान पण आहे त्याची, आला दुकानात गेला किंवा आधी इथं आला, शाळेमध्ये आला, काय लोकांची व्यवस्था करायची, मुलांची काय व्यवस्था आहे का करायची, शिक्षकांची काय व्यवस्था करायची आहे का, पालकांची काय आरडाओरडा आहे का, तेच बघायचं आहे. बाकी काय करायचं आहे हो तुम्हाला काय. तर म्हणून सांगतो, कोणी पण, तो नाही जगदीश आहे, तो राजेश आहे तारमाळे, आपल्या इथे पण लोक आहेत ना तुमच्याकडे. बाळा गुप्ते आहे, तो अनिल देशपांडे आहे, तो बजाज आहे, चंदू तारमाळे आहे, निश्चिते भाऊसाहेब आहेत. काय काय कोण पाहिजे, कुठली, फक्त एकच भ्रष्टाचारी माणूस तिथे पाहिजे नाही. भ्रष्टाचारी मला समजला उद्या का हा माणसाचा तुम्ही जरी बदली तर तुम्ही करणारच नाही, कारण तुमचा सगळा शिजलेला आहे, नका पण करू. तर पुन्हा म्हणजे असा भ्रष्टाचार पण किती करायचा आहे. अहो लोकांना सोना विकायला लावलाय, माहिती घ्या तुम्ही. तुम्हाला ही गोष्ट सगळ्या मेंबरला, सभासदांना माहिती नाही, पण काही लोकांना तुम्ही विचारून घ्या काय का सोना विकायला लावला. ते सुधीर कंठेंचे पैसे त्याला उसने पण दिले. असं नाही करायला पाहिजे ना. आणि मग तेच जर तुम्हाला पुढे पण करायचं असेल, पुढे पण व्हायचं असेल काय, आता लोकांची पुन्हा तुम्हाला दिशाभूल पण करतात का, पुढे येतील तर डायरेक्ट शिक्षक तिकडनं येतील म्हणून, जिल्हा परिषदेकडनं येतील पुढचे येणारे शिक्षक, ते येतील तरी पण हा काय खायचा सोडणार आहे का, हा खायचा सोडणार आहे का. मग तुला इथं हजर करून घ्यायचे, मग किती देतो बोल. जरी जिल्हा परिषदेने पाठवले ते काय रिझर्व शिक्षक त्यांच्याकडे असलेले, तरी पण हो काय तसा नाही घेणार. ज्या तोंडाला रक्त लागलेला असतो ना, रक्त ज्याला म्हणतो, तर तो नाही ना निघत. तो रक्त तो कधी निघतो, जेव्हा त्याचा मार पडतो ना वर्षाचा, तेव्हा निघतो तो रक्त, तेव्हा तो बाहेर पडतो. हा तसा पण त्यांना पण डायरेक्ट नाही हजर करणार. मागे पण काय आलेले होते शिक्षक, त्याने नाही. आणि माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही. आणि खरोखर सांगतो, मला काय हौस नाही त्या तुमच्या याची, काही हौस नाही, काही घेणं देणं नाही. अहो व्हायचं असं तर तुम्ही सांगा ना, मी कधी पण झालो असतो ना. आणि मी आज 2 दिवस झाले फक्त तयारी करतो. त्याच्या अगोदर तुम्हाला पण माहिती आहे, मी 2-2, 3-3 आपले, आता यांनी कुठे कधी उभ्या आयुष्यात तुम्हाला जेवण दिलं हो. मागे पण हा मागे पण चेअरमन होता, सुभाषप्पा सेक्रेटरी होता, त्यावेळेला तुम्हाला कधी यांनी जेवण दिलंय सांगावा मला. आणि आता तो जेवण देतो, जेवण घालतो खायला, आणि शेपटी हलवतो आणि चाटाचाटी करतो काय. आणि तुम्ही पण त्याला भुलता. माझा भुलू नका त्याला, आणि वाटोळा करू नका. जो छान नाव आहे ना शाळेचा, आणखीन उंच करा. आभाळावरती गेला पाहिजे तो नाव, आभाळावरती, का सरस्वती विद्यालय म्हणून वाशिम काय. कशासाठी तुम्ही हे करता नका. मला मतदान करा, मला जाऊन बसू दे. जेवढे दिवस जगल तेवढे दिवस मी करेल चांगल्या प्रकारे. मला तुम्ही करा मतदान. पुन्हा पुन्हा तुम्हाला विनंती करतो. काय बरोबर नाही प्रवृत्ती, नाही बरोबर. आणि तुमच्या लक्षात यायला पाहिजे, जे मी सांगतो तुम्हाला ते शेपूट हलवायची, चालवायची, चाटायचे, तुमच्या लक्षात यायला पाहिजे. भले तो खरोखर नाही शेपूट हलवत, खरोखर नाही चाटत, पण त्याचा जो तुमच्या बरोबर जो पहिलेचा जो वागणं होता आणि आत्ता जो वागणं आहे ते बघा. बघा ना तुम्ही, त्याच्यावरनं तर हे करा ना. अरे माझा नातेवाईक तोडतो तो काय. मागच्या कमिटीने घेतलेल्या त्या तांबोळीला, मागच्या कमिटीने एक पुन्हा तो चांगली ती पोरगी होती जमणे म्हणून, चांगली. आणि मागच्या कमिटीने ठाकून टोकून त्या पोरीने घेतला होता का. मला इथे एवढ्या अशा पगारामध्ये माझा भागत नाही, तर मी एक तास अगोदर जाऊन मी शापूरला काम करेन, करत होती ती.
हो, याच्या बापाची शाळा लगेच काय यांनी काढून टाकली त्या पोरीला. त्या दुसऱ्या पोरीचे ते तांबोळीचे पैसे कापून घेतले पगारांमधनं आणि एकाच वेळेला. अरे तुला कापायचे होते तर तू सांगायचं तिला का बाबा तू हे सोड, आजपासून तुला हा एवढा पगार मिळणार नाही. 6 का 6.5 हजार रुपये देत होता, 200 ना 5-10 रुपये का 10-20 रुपये. काय सांगायचं होतं, तू येऊ नको, एवढा देणार नाही, 5,000 देईल, 5,000 तुला काम करायचं तर कर. केलं असतं तर त्या पोरांनी केलं असतं, नसता तर नसता केला. अरे तू पैसे कापतो गोरगरिबाचे, कशासाठी पैसे कापायला पाहिजे होते, कशासाठी तू म्हणजे हेच भ्रष्टाचारी करत बसेल. आज पण त्या शिक्षकांची काय परिस्थिती आहे, आज पण जी शाळा चालली आहे, बरेचसे शिक्षक तुमचे रिटायर झाले. काय परिस्थिती, तू ज्यांना मग मग तू 2 तास वाढू, तू 1 तास घे आणखीन, असे करून त्या लोकांना तू हॅरेसमेंट करून आणि तो पैसा वाचवला तुम्ही. का नाही ते बाकी मग संस्थेकडनं शिक्षक का नाही घेतले, आणि त्या लोकांना हे त्रास देऊन त्यांना त्यांच्या डोक्यावरती परिणाम करून. आणि मी मागे पण बोललेलो आहे तर तू त्यांना जर असा त्रास देते तर वर्गावरती जाऊन त्या मुलांना काय शिकवणार आहे. किती शिक्षकांना तिथे आज कॅन्सर झालेलं आहे, किती शिक्षकांना. मी तर तुमच्या दिवशी येत पण नाही रे, ते शाळेमध्ये पाय पण नाही ठेवत काय, पण सगळ्या गोष्टी मला समजतात. किती लोकांना कॅन्सर झालेलं आहे का, हे तुमची जी ना साहेबगिरी, ते तुमचा जे काय करता तुम्ही, जे चालते ना तुमचा, त्याच्यामुळे काय लोकांना व्यवस्थित अन्न गोड लागत नाही, काय झोप लागत नाही व्यवस्थित, ते तुमच्यामुळे. का पुन्हा त्यांना ते शिकवायला सांगायचं, 1-1 तास 2-2 तास वाढीव. काय अरे त्यांचे पण शेवटी पण माणसं आहेत ना. रिझल्ट चांगला लागला का तुम्ही नाही शिकवलंय मुलांना, त्या शिक्षकांनी शिकवलंय मुलांना, आणि मुलांनी सुद्धा अभ्यास केलाय. म्हणून ही जी तळमळ आहे ना ती मुलांच्या बाबतीत आणि त्या शिक्षकांच्या बाबतीत. काय 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 वाईट केला. जेव्हा मी पण खुश व्हायचो, आज पण मी खुश आहे, पण मी काय करू नाही शकत. तुला मागे त्या मधु भेरेवारला त्या दिवशी सुट्टी लागणार होती शाळेला. काय मी आदल्या दिवशी तुला फोन करून सांगितलं का बाळा त्यांना 1,000 रुपये दे, आपण ज्यांना संस्था पगार देते 1,000 त्यांना दे, आणि 1 पाव किलो मिठाई दे, त्यांची दिवाळी कर, पाव किलो मिठाई. यांना नको देऊ, यांना लाखोनी पगार आहे, त्यांचे पगार लाखोनी आहे, यांना नको देऊ, पण त्यांना दे, तो पुण्य घे, तो आशीर्वाद घे त्यांचा. दिले का तुम्ही पैसे. मधु भेरेवारला होता, मी चेअरमनला बोलून घेतला आणि त्याच्याकडे 50,000चा बंडल लिहिला का बाबा जेवढे कोणी असतील तेवढे दे, आता 1,000 रुपये त्यांना मिठाई लागलं तर नंतर उद्या आपल्या शिपाईकडे पाठवून आणि त्यांना ते देता येईल. काय दिले का माझे जे पैसे मी त्यांना दिले होते एक याच्याकरता, दिवाळी करता हजारच रुपये दिले होते, माझे पैसे दिले का परत. नाही बोलतो त्यांनी दिला, त्याला कोणी सांगितलं होतं द्यायला. अरे मला कोणी सांगितलं द्यायला. अरे आम्ही लोकांची काळजी करतो, काळजी का आपण 4 ना 5,000 ना 5 ना 6,000 पगार देतो, जाऊ दे 1,000 रुपये द्या रे, तुला कुठं खिशातून द्यायचा होता. त्यांनी चांगला रिझल्ट दिला, त्या शिक्षकांनी रिझल्ट दिल्याच्या नंतर माझ्याकडे आले आणि मी नेहमी खुश असतो. मी त्यांना 4-5 शिक्षक आले, मी त्यांना बंडल काढलं 50,000चा. मी टाटा बिर्ला नाही आणि घरी छापत नाही मी काय, तर बंडल काढला, त्यातले 10,000 रुपये माझ्या खिशात ठेवले, 40,000 रुपये त्या शिक्षकांकडे दिले. बोलो मोगेंबो खुश व्हा, तुमचा ते रिझल्ट बघून मी खुश आहे, हे 40,000 माझ्याकडनं आणि संस्थेकडनं पण घ्या. काय संस्थेकडनं तर माझ्यापेक्षा जास्ती घेतले पाहिजे, कारण तुम्ही काम संस्थेचा करता, बाळूजगेचं नाही करत. काय त्यांनी 10,000 रुपये तुम्ही दिले, या सेक्रेटरीने, या बाळा शेलारनी 10,000 रुपये. नाही बोलतो आमच्याकडनं एवढंच. काय आणि जेव्हा मी पदावरती पण नव्हतो, कशावरती पण नव्हतो, पदावरती असताना सुद्धा मी तुमच्या शिक्षकांना त्या इथे भंडारदाराला नेले, त्यांना गाडी घोडा सगळा करून. भोईर सर, बाजीराव भोईर सर त्यांना सांगितलं का काहीतरी आपल्याला भाजी बिजी घ्या, तुमच्या घरून बनवून मी भाकरी लागलं तर घरात नाही घेतो किंवा हॉटेलमधलं आपण घेऊ आणि चला आपण मजा करत जाऊ. अशा पद्धतीने आमची जाणत असते त्या का, तर त्यांना ती एक शाबासकी त्या शिक्षकांना.
आणि त्याकरता आपण ते करण्याचा प्रयत्न करत आलो. नंतर पुन्हा मला वाटते रमाकांत बसला आणि भेरे साहेब बसले. त्यावेळेला पण मी भेरे साहेबांची परवानगी घेतली, रमाकांतची पण परवानगी घेतली आणि माझी बायको आम्ही दोघं जण प्रत्येकाच्या गाडीत डिझेल पासून टाकला प्रत्येकाकडं इकडनं पुन्हा. तेव्हा पण मला वाटते बाजीराव गोयलला मी सांगितलं होतं काय भाजी घ्यायला. नाही, हॉटेलवरती आम्ही तिथे कोकणात गेलो होतो त्यांना घेऊन, तर त्या पनवेलच्या पाट्यावरती तिथे आम्ही जेवण बिवण केला. काय कधी संस्थेला कधी हे नाही वाटत का बाबा आपल्याला एवढा रिझल्ट येतात, नाव द्यायला का बाबा हो चेअरमन तो सेक्रेटरी ना एवढा रिझल्ट लागला तेवढा रिझल्ट लागला. अरे तुम्ही काय करता रे, साठोगिरीच करता, साठतात ते, बाकीचा काय शेपूट होता. म्हणूनच तुमचं ते त्या पद्धतीने होते. आम्ही चाटत नाही, शेपूट पण हलवत नाही. आम्ही त्यांची काळजी घेतो आणि त्यांना एक शाबासकी देतो का नाही बाबा आमच्या मुलांना तुम्ही चांगला शिकवलं, एवढी टक्केवारी वाढवली. ह्या अशा काही गोष्टी असतात. आणि म्हणून तळमळ आहे का तुमच्या हातात, भ्रष्टाचाराच्या हातात नका देऊ. काय तिथे ज्या वेळेला कोकणात पण गेलो, मी माझ्या बायकोला जोडीला ठेवली होती तर बाबा तू लेडीज तू घे बरोबर, तिच्याकडे ती काय पैशावाल्याचीच बायको आहे, काय आंडूपांडूची बायको नाही ना हलकटाची बायको नाही. तर तिच्याकडे पण पैसे, तू ते काय बोटीत फिरतील, कुठं हॉटेलला जातील, त्यांना काय थंडा प्यायचा असेल, काय करायचं असेल तर वैशाली ते तुम्ही खर्च करायचा. विचारा ना तुमच्या लेडीज शिक्षकाला खरा बोलतोय का खोटा बोलतोय ते. काय चला ठीक आहे, पुन्हा पुढच्या याच्यामध्ये बोलतो मी. आता हे एवढा बोलून थांबवतो आणि पुन्हा तुम्हाला मी पुन्हा विनंती करतो, उद्या माझ्याकडे काय चुकलं असेल तर मी पुन्हा आता तुझ्याकडे माफी मागतोय, पण उद्या मतदान बाळू जगेलाच करा. आणि मी भ्रष्टाचार असेल तर देवा शपथ नका करू मग, पण माझा भ्रष्टाचार मला दाखवून द्या, माझ्या चुक्या मला दाखवून द्या, मला काय वाईट वाटणार नाही. मी उद्याच्या उद्या लागलं तर सोडून जाईल सगळा, काय घेणं देणार नसणार मला, पण भ्रष्टाचारांच्या हातात देऊ नका. बस एवढं तुम्हाला लास्टच्या क्षणाला सांगतो माझं काय आहे. म्हणून तुम्हाला पुन्हा विनंती करतो आणि मी आता संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. सत्यमेव जयते. सत्याच्या बरोबर राहा, शेवटी विजय सत्याचा आहे. बस पुन्हा हात जोडतो मला उद्या मतदान करा. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.